कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या घरातल्या स्त्री शक्तीचं महत्त्व हे आपल्याला विशेष करून प्रकर्षाने अधिक जाणवलं आणि त्याच संदर्भातली एक रचना, एक कविता मी तुमच्यापुढे सादर करतोय की ती काही अशी आहे की जग झालंय लॉकडाऊन तरी काम तिचं संपत नाही. जग झालंय लॉकडाऊन तरी काम तिचं संपत नाही आणि तारेवरची कसरत करते बाई, मग तिचा सन्मान का होत नाही. जग झालंय लॉकडाऊन तरी काम तिचं संपत नाही आणि तारेवरची कसरत करते बाई, मग तिचा सन्मान का होत नाही. दर महिन्याला मिळणारा पगार, दर महिन्याला मिळणारी सुट्टी, दर महिन्याला मिळणारा पगार, दर महिन्याला मिळणारी सुट्टी ही तिला सुद्धा का मिळत नाही. दर महिन्याला मिळणारा पगार, दर महिन्याला मिळणारी सुट्टी ही तिला सुद्धा का मिळत नाही. आणि घराचं कर्ज आता एवढं झालंय, अहो घराचं कर्ज आता एवढं झालंय तरी व्याजासकट तिचं कर्ज कुणी का फेडत नाही. सकाळपासून राबणारी बाई, घरात दिवा होऊन जळते कोणाची तरी आई. सकाळपासून राबणारी बाई, घरात दिवा होऊन जळते कोणाची तरी आई. अरे पायी चालून चालून दमलेल्या तिच्या अस्तित्वाचा विचार आता कधी कोणी करेल का. अहो पायी चालून चालून दमलेल्या तिच्या अस्तित्वाचा विचार आता कधी कोणी करेल का. आणि मग सांगा ना, आणि मग खरंच सांगा ना, तिचा सन्मान का होत नाही. आणि खरंच सांगा ना, मग तिचा सन्मान का होत नाही. तुझ्या घामाची, तुझ्या कष्टाची, तुझ्या जाळलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची, तुझ्या घामाची, तुझ्या कष्टाची, तुझ्या जाळलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची, स्वतःचं पोट मारून इतरांसाठी लढण्याच्या जिद्दीची कहाणी आता या उभ्या जगाला कळली पाहिजे. स्वतःचं पोट मारून इतरांसाठी लढण्याच्या जिद्दीची कहाणी आता उभ्या जगाला कळली पाहिजे. अहो मग सांगा ना, मग तिचा सन्मान का होत नाही. जग झालं होतं लॉकडाऊन तरी काम तिचं संपलं नाही आणि तारेवरची कसरत करते बाई, मग तिचा सन्मान का होत नाही. आणि तारेवरची कसरत करते बाई, मग तिचा सन्मान का होत नाही.